विकास हा शेवटी आपापल्या परीने प्रत्येक जणात म्हणजे आमदार म्हणतात मी हे केलं काय तुमचं कामच होतं, लोकांनी तुम्हाला निवडून दिले, तुम्ही विकास केलाच पाहिजे. परंतु तुम्ही विकास केलेला असताना दुसऱ्यावर किंवा गावाला तुम्ही गालबोट लागल असं काही जे शब्द वापरले त्याबद्दल आमचा त्यांचा तीव्र निषेध आम्ही व्यक्त करतो. ते म्हणतात की ह्याच्यापूर्वी खेड घाण होतं. संजू तुम्ही पण त्या गोष्टीला निषेध आहे की त्यावेळेला राज्यात प्रथम क्रमांक खेडला मिळाला होता, निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला होता राज्यपालांच्या हस्ते. एवढं असतं तर तो पुरस्कार कसा मिळाला? मग तुम्ही घाण आहे खेळ म्हणता तर ते चुकीचं आहे. आणि ते म्हणते गुंडगिरी वगैरे. तर खरी परिस्थिती की सगळ्यात मोठी भंगार चोरी ही मेडिकल कॉलेजच्या इमारती पाडताना झाली. आणि त्या इमारती पाडताना ज्यांनी ही टेंडर ज्यांच्याकडे होते ते ह्यांचेच बगल बच्चे होते आणि तेच लोक आज ह्यांच्याबरोबर फिरतात आणि तेच सगळ्यात मोठे गुंड आहेत. राहिला विषय की जनता माझ्या पाठीशी आहे, तर लोकांनी आता दाखवून दिलंय जनता कोणाच्या पाठीशी आहे ते पंचायत समिती जिल्हा परिषद इलेक्शनला. तरी पण आमचा त्यांच्या आक्षेप नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे आमदार साहेबांना की आमदार साहेब तुम्ही ठीक आहे, तुमच्याबद्दल आमचा आक्षेप नाही, परंतु जे ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार चालला आहे किंवा ग्रामपंचायतीला जे विस्कळीतपणा आला आहे त्याला तुम्ही पाठीशी घालू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. शासन दरबारी कागद बोलतो. कागदावर जर तुमचं काम झालेलं असेल आणि तिथं जर झालेलं नसेल तर त्यांनी फोटो असतील, त्याचे MB रेकॉर्ड असेल किंवा त्याचं स्थळ पाण्याचा तो नकाशा असेल, ही सगळी जर 16 जे मुद्दे ते जर असले तर तिथं काम झालंय ना शासन दरबारी. तुम्ही जर तोंडी जर आपण म्हणत असलो की हे काम झाले, उद्या मी म्हणेन हा रस्ता झालेला आहे, हा रस्ता कसा झालाय तिथे ती 16 जी काही मुद्दे येते शासन निर्णयानुसार तसे ते सगळे पाहिजेत ना. शासन दरबारी तुम्ही 1 रुपया खाल्ला काय 100 रुपये खाल्ले काय, 100 रुपये खाल्लेच धरले जातात ना. जर कामं असते किंवा हे असतं तर कारवाई झालीच नसती ना. शासन शेवटी आता आम्ही केली का? काही ठिकाणी एका कामावर 3दा बिल काढले. लोकांनी वैयक्तिक केलेली जी कामं असतात, आता काय असतं एखाद्या कॉलनीत काम ग्रामपंचायत टाळाटाळ करते करायचं उशीर होतो, लोक काय करतात 10-12 लोक असतात पैसे काढतात तेवढं काम करतात गटरचं, अशा कामावर सुद्धा बिलं काढलेली आहेत. आणि वनवासवाडीमध्ये साई कृपा कॉलनी म्हणून आहे, त्याच्यामध्ये एका कामावर 3 वेळा बिल काढलेले. संबंधित ठिकाणी आता कामच नाही, म्हणजे आमदार साहेबांच्या फंडातून एकदा काढलेले, 15 वित्त आयोगातून 2दा काढलेले. आणि ते आम्ही बोलत नाही आहे, मेरी पंचायत ॲप आहे शासनाचंच, त्याच्यावरच त्यांनी त्याचे फोटो अपलोड केलेले आहेत. तुम्ही सुद्धा ते मेरी पंचायत ॲप ओपन करून संबंधित ठिकाणी आपण स्थळपाहणी करू आणि तिथं जो फोटो अपलोड केलेला आहे तो कुठल्या रस्त्याचा केलेला आहे हे सुद्धा आपण तुम्हाला दाखवू शकतो. आणि एक त्यांनी केलं 1 कोटी रुपये 15% म्हणून जो खर्च 15% केला जातो तो अजून केला नाही. मार्च महिना होऊन गेला, जर तो केला नाही तर बॉडी बरखास्त होती. आता तो आम्ही दाखल करतोय. आता ते कोटी निधी मागासवर्गीसाठी निधी तो पहिला खर्च करायचा असतो. ह्यांच्या हेवे देव्यामुळं टेंडर ह्याला त्याला माझ्याला त्याला ह्या लफड्यात ते अडकून पडलेलं आहे आणि अजून त्याचं 1 कोटी रुपये खर्च करायचे. खेड ग्रामपंचायत खेड गावाच्या जुन्या महसुली हद्दीमध्ये आता कमीत कमी 1900 कोटी रुपयाची कामं चालू आहेत. तुम्हाला ऐकताना हा आकडा वाटेल की चुकीचा आहे काय, पण हा खरा आकडा आहे. 1900 कोटी रुपये फक्त केंद्र राज्य सरकारची चालू आहेत कामं. आणि त्याच्या पुढे जर सांगायचं झालं तर प्रायव्हेट सेक्टर एवढं चालू आहे, एवढं वाढतं शहरीकरण आहे की कमीत कमी 2 ते 3 हजार फ्लॅटची नुसती कामं तिथं चालू आहेत खेडमध्ये. बाकीच्या तर गोष्टी द्या सोडून तुम्ही. तरी ग्रामपंचायतीवर एवढा ताण असताना कर्मचारी असतील किंवा बाकीचे जे कोण हे असतील त्यांच्याकडून आम्ही चांगल्या पद्धतीनेच काम करून घेतोय सदस्य म्हणून. का अजितराव साहेबांनी परवा पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेमध्ये आमदार साहेबांनी सांगितले की दबावाचं राजकारण करून हा निकाल दिलेला आहे. खरं सांगायचं झालं तर आमदार महेश शिंदे साहेबांच्यामुळेच हा निकाल द्यायला खरं आयुक्त साहेबांना 4 महिन्याचा कालावधी लागला. ज्यावेळेस सबब पुराव्यानिशी तक्रारदारांनी आयुक्त साहेबांच्याकडं जी तक्रार दिली त्याच्यामध्ये एवढे सबब पुरावे होते की आयुक्त साहेबांनी सुद्धा त्याचा विचार केला की बाबा खेडमध्ये जी जनता आहे ती सर्वसामान्य जनता आहे, त्या जनतेनं घाम गाळून कष्ट करून जो टॅक्स भरला त्या टॅक्सचा यांनी चुकीच्या पद्धतीनं अवलंब करून स्वतःची घरं भरली आणि त्यातून जी काही बोगस पद्धतीनं कामं झाली त्या पद्धतीनं त्यांनी सुद्धा नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून तो आयुक्तांनी अपात्र करण्याचा निर्णय खरं त्यांनी दिलेला आहे. आता आपण राज्यात आणि केंद्रात कोण दडपशाहीचं राजकारण करते हे खेडच्या जनतेला सुद्धा माहिती आहे आणि पत्रकार बांधवांनो तुम्हाला सुद्धा माहिती आहे. दुसरी गोष्ट त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख केला की सरपंच हा बिल काढत नसतो किंवा सरपंचाचा कुठल्याही विकास कामाशी संबंध नसतो चेक काढणे वगैरे यासाठी.
संबंधित जे शाखा अभियंता आहेत त्यांनी सुद्धा त्यांना परवा एक चौकशी करायला सांगितलेली 10 कामाची. त्या 10 कामामधली 4 कामं मी MB रेकॉर्डिंगमध्ये घेतलेली नाही आहेत किंवा त्याच्यावर सही माझी नाही आहे असं त्यांनी स्वतः पत्र संबंधित आपले सातारचे गट विकास अधिकारी आहेत त्यांना दिलेलं आहे. म्हणजे आमदार साहेब, तुम्ही संबंधित ग्रामपंचायत 2022 साली ताब्यात घेतल्यानंतर तुम्ही तिथं प्रामुख्यानं स्वतःहून जातीनं लक्ष घालायची गरज होती, परंतु तुम्ही ती घातली नव्हती. हा तुमची स्वतःची ही चूक आहे. त्यामुळे परत ते पत्रकार परिषदेत म्हणतात की विरोधकांनी स्टेज सांगावं, त्या स्टेजवर मी यायला तयार आहे. तर आमदार साहेब, माझं तुम्हाला ह्या पत्रकार परिषदेच्या ह्याच्यातून तुम्हाला एक माझा संदेश आहे की तुम्ही आम्हाला सांगा, स्टेजचा खर्च आम्ही करतो. त्या स्टेजवर तुम्ही आपल्या गावातील प्रत्येक भागातील आपण 10 माणसं बोलू. आम्ही आमच्याकडे जे काही पुरावे आहेत, तुम्ही भ्रष्टाचार केला त्या बाबतीमध्ये, ते आम्ही आणतो. तुम्ही सरपंच असतील, ग्रामविकास अधिकारी असतील, तुम्ही ते घेऊन या. त्याच्यामध्ये जर तथ्य आढळलं तर आमदार साहेब स्वतः नैतिकतेची जबाबदारी घेऊन स्वतः राजीनामा देणार का आणि सरपंचाचा सुद्धा ते राजीनामा घेणार का, अशी आम्ही या ठिकाणी या पत्रकार परिषदेनं मागणी करतो.